आता भारतातील लोकांना सिरियसपणा ते जास्त मनावर घेतच नाहीत, अशा कमेंट्स इथं अनेक लोकांनी केलेल्या आहेत. ही पुण्यातील घटना नक्की काय आहे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. गणेश हा आचार्य गुरुकुल शाळेत इयत्ता 2रीमध्ये शिकत होता. सोमवारी त्याची सहल जाणार होती. त्याआधी आदल्या दिवशी कात्रज कोंढवा रस्त्यावर मोकळ्या जागेत वडील गणेशला घेऊन एक्झिबिशनमध्ये गेले होते. तिथं लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी वेगवेगळी खेळ होते. विद्युत पाण्यात बसायला जाताना गणेशच्या जाळीला स्पर्श झाला. त्यानंतर विजेच्या झटक्याने तो खाली कोसळला. गणेश सोबत वडिलांनाही विजेचा धक्का बसला. दरम्यान तिथे असलेल्या व्यक्तीने काठीने त्यांना ढकलल्याने ते वाचले. हा प्रकार घडताच ऑपरेटरनं लाईट बंद केले, तर घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या सर्वाला फक्त आणि फक्त विद्युत पाळणा मालक जबाबदार असल्याची तक्रार वडिलांनी केलेली आहे. कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी 9 वर्षाचा मुलगा वडिलांसोबत गेला होता. त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणी आयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गणेश राजू पवार असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे. त्याचे वडील राजू पांडू पवार यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे. भारतातील लोकांकडे एकच वाईट गुण आहे, तो म्हणजे सिरियसपणाने कुठलीही गोष्ट घेत नाहीत. अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.